नमस्कार, मी संगीता. स्वामी संगीता विलागमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, कोणत्याही निरर्थक गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपलं काम, आपला अभ्यास, आपले ध्येय यावर जर आपण मननचिंतन जास्त प्रमाणात केलं तर ते योग्य होईल आणि एकाग्र होऊन आपल्या ज्या कामावर फोकस करून त्यामध्ये आपण जर प्रयत्नपूर्वक यश संपादन केलं, स्वतःहून जर आपण एखादी संधी निर्माण केली तर तेच खऱ्या अर्थानं आपलं खरं स्टेटस होईल. आणि आता कसंच आता एक्झाम म्हणजे आता आदिवासी विकास विभागाच्या एक्झामचे डेट म्हणजे आलेले आहेत. ते 16 जानेवारीला एक्झाम आहेत. पुढे अजून उरलेल्या त्याच आदिवासी विभागाच्या एक्झाम आहेत त्या पुढे होणार आहेत. तर नंतर म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकला तरी अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होऊ शकते. पण पण आपला जो अभ्यास आहे तो अजिबात ब्रेक होऊ द्यायचा नाही आहे. जो म्हणजे ज्या रुटीननं आपला अभ्यास सुरू आहे त्या रुटीननं अभ्यास सुरू ठेवा. अजिबात ब्रेक पडू देऊ नका. कारण कसं एकदा म्हणजे कसं संधी पुन्हा मिळू शकेल पण एकदा गेलेली वेळ पुन्हा येणार नाही आहे. आणि एक एक वर्ष असं निघून जात असतात आणि मग ते संधी आपल्याला म्हणजे तेव्हा मग आपली मानसिकता असेल का अभ्यासाची ते आपण सांगू शकत नाही. कारण आपलं कसं म्हणजे जर म्हणजे तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर मग नंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या येतात. मग सगळ्यांचं म्हणजे असं एक फरकटच सारखं होऊन जाते बायांचं. तर तसं होऊ नये म्हणून आत्ता जी वेळ आहे त्या वेळेचंच म्हणजे 100% फोकसने अभ्यास करून त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अभ्यासाबद्दल बोलणार नाही आहे. तर आजच्या मध्ये मी माझी डायरी सांगणार आहे. माझी डायरी म्हणजे डायरी लिहिण्याचं फायदे काय आहेत किंवा डायरी आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे काय भूमिका निभवते किंवा मी डायरी केव्हापासून लिहायला सुरुवात केली किंवा लिहिते किंवा कशी लिहिते तर हे मी सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझी डायरीसुद्धा दाखवणार आहे की मी नेमकं काय लिहिते. त्यावरून म्हणजे जर कोणाला नाही माहीत असेल की डायरी लिहितात म्हणजे काय लिहितात वगैरे तर ते तुम्हाला त्यातून म्हणजे माहीत होऊन जाईल. तर बघा, तर माझी डायरी यालाच काय म्हणतात, रोजनिशी म्हणू शकता किंवा कुणी दैनंदिनी म्हणू शकतात, दिनचर्या म्हणू शकतात. तर हे लिहिण्याचे फायदे असे होतात की हे सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. म्हणजे आपण म्हणजे आपल्या आईला, वडिलांना की बहिणीला कोणाला काही सांगू शकत नाही पण आपण हिला सांगू शकतो आणि हे आपल्याला योग्य मार्गदर्शन करते. मी जे काही बोलत आहे ते सर्व मी स्वअनुभवातून बोलत आहे आणि मला महत्त्वपूर्ण वाटलं. म्हणजे असं किती असं म्हणजे अडचणीची वेळ असलं असं म्हणजे जगण्या मरण्याचा जरी प्रश्न निर्माण झाला असला तरी हे आपल्यासोबत असते आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करते. म्हणून मी हिच्यावर बोलणार आहे कारण हा म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणून हा विषय घेतले आहे. तर मी डायरी केव्हापासून लिहायला घेतली तर मी आधी जेव्हा म्हणजे कॉलेज जेव्हा सुरू होतं तेव्हा कसं व्हायचं की जेव्हा म्हणजे अभ्यासाचे नोटबुक राहायचे त्या नोटबुकच्या शेवटी वगैरे सवय होती म्हणजे लिहिताना वगैरे किंवा अभ्यास करताना एखादा विषय म्हणजे एखादा विचार आला किंवा म्हणजे स्वतःला सूचना द्यायच्या असल्या तर रजिस्टरच्या शेवटच्या पेजला वगैरे लिहून ठेवायचं की असं करायला नाही पाहिजे, असं व्हायला पाहिजे, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, ह्याच दिशेने जायला पाहिजे वगैरे असं लिहायचं. पण मग मी एकदा असं ठरवलं की नाही हे असं आपण लिहिणं बरोबर नाही आहे, एक नोटबुकच करायचं. तर मग मी कसं करायचं, एखादा रजिस्टर वगैरे करून घ्यायची आणि त्या रजिस्टरमध्ये अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी मी लिहायची. सुरुवातीला म्हणजे दिनांक लिहायचं, मग थँक्यू, गॉड, गुड मॉर्निंग वगैरे असं लिहून म्हणजे दिवसात म्हणजे चांगली सुरुवात म्हणून करायची. आणि मग त्यामध्ये नियोजन करायचे की आज दिवसभर मला काय काय करायचे आहे, महत्त्वपूर्ण कामं कोणते आहेत की हे काम करायला पाहिजे, ते नको करायला पाहिजे, अशा पद्धतीनं ते करायला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे आत्ता म्हणजे ह्या एका महिन्यामध्ये आपल्याला कोणतं अचिव्हमेंट करायचे आहे, कोणते टार्गेट पूर्ण करायचे आहे, 6 महिन्यात कोणतं करायचे आहे, वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळवायच्या आहेत, ह्या गोष्टी जर लिहून ठेवल्या ना तर खरंच त्या आपल्याला म्हणजे एक आरसा आहे, ते आपल्याला आपला अंतर्मन दाखवतात. आपण म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे कशा पद्धतीने विचार करतो वगैरे सगळ्या गोष्टी. आणि हे डायरी लिहिताच म्हणजे आपल्यातील ज्या सुप्त गुण असतात, जसं कोणाला चांगल्या कविता करता येतात, कोणाला चांगले लेख लिहिता येतात, चांगले सुविचार येतात, तर तेच असं रोजनिशी लिहिता आपल्यामध्ये ते विचार येतात ना. आपल्याला असं म्हणजे माहीतच होत नाही की मी लिहिलं का हे. मग आपण जर 8 दिवसांनी आपण ते लिहिलेलं भाग जर बघितलं तर
आपल्या लक्षात येते की मी लिहिले हे, किंवा आपण म्हणजे आपल्या जवळच्या आपले जे हितचिंतक व्यक्ती आहेत, जे बहीण असेल, भाऊ असेल, किंवा आई वडील, किंवा कोणी इतरही मित्रमैत्रिणी असू शकतात, त्यांना वगैरे जर दाखवला काही कवितेच्या वडी असतील, किंवा काही एखादा चांगला स्फुट लेख सारखा असेल, किंवा एखादी कथा असेल, तर जर त्यांना दाखवलं तर त्यांना पण म्हणजे वाटेल की नाही हे बरोबर आहे. मग असं वाटतं की मी लिहिली, मला छान येते. तर अशा पद्धतीने मी कविता जेव्हा कॉलेजला असताना केली, तर असेच हे अभ्यासातूनच म्हणजे स्वतःची डायरी लिहिता लिहिताच त्या कवितेच्या ओळीसारख्या आल्या, आणि मग मी सांगितले की मी असं लिहिली. तर मला म्हणजे कोणीतरी सांगितलं की हे कविता झाली, तू कविता लिहिलीत, म्हणजे अशीच कविता लिहितात का? हो, मग अशीच कविता लिहितात. तर मग तशा पद्धतीने लिहित गेली. म्हणजे नंतर मग यम कम, मग आपलं ते अलंकार वगैरे ह्या शिकून म्हणजे चांगल्या दर्जाची कविता, अभंग रचनापर्यंत करता आलेली आहे. म्हणजे करू शकते. पण आता 2 वर्ष झाले तर कविता लिखाण वगैरे बंद आहे. कारण आता सर्वात महत्त्वाचं आहे की एखादी तरी स्वतःचं आपलं काय म्हणतात, दिनचर्या चालवण्यासाठी म्हणजे स्वतः स्वावलंबी व्हावा ह्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू आहे. कारण कोणती तरी एखादी पोस्ट पाहिजे, पोस्ट नसेल तरी स्वतःच्या कर्तृत्वाने एखादं व्यासपीठ हवं की ज्यातून मी काहीतरी स्वतःचं उत्पन्न करू शकीन. यासाठी मी आता प्रयत्न करत आहे. ह्या गोष्टी जर पूर्ण झाल्या तर म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी चांगलं सक्षम होईल. त्यानंतर मग मी वाटल्यास माझे छंद जोपासू शकणार आहेत, ते ज्या काही गोष्टी मला येतात वगैरे त्या करणार. तर ह्या डायरीमुळेच म्हणजे डायरी आपल्याला थांबू देत नाही, किंवा आपल्याला सामान्य राहू देत नाही. म्हणजे आपल्याला जाणीव करून देत असते डायरी की आपला जन्म म्हणजे आपला माणूस जन्म आहे, आणि हा एकदाचाच जन्म आहे, पुन्हा मिळणार नाही आहे. आणि आपण काय प्रगती केलं हे सुद्धा आपल्याला डायरी म्हणजे आपल्याला दाखवत असते की तुम्ही आजपासून तुम्ही डायरी, आता तुम्ही म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये मला पण छंद आहे की जानेवारी महिना आला की जानेवारीच्या आधी मी म्हणजे एखादी डायरी घेऊन ठेवायची, लिहायची. पण ह्यावर्षी तसं केलं नाही, कारण माझं थोडंसं म्हणजे एवढं भाग तरी माझी डायरी संपली नाही. त्यामुळे 2 महिने तरी त्या डायरीवर काढणार, कारण एवढे पेज असं सोडून देणे नाही योग्य वाटत. मी पण म्हणजे असं काटकसर करून सगळ्या गोष्टी वापरणारी मुलगी आहे. त्यामुळे मी त्याच ठिकाणी असं रजिस्टर फोल्ड केली. म्हणजे माझी एक डायरी आहे, ते फोल्ड केली, त्यातला एक पेज, आणि दुसऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा करून तिथूनच मी सुरू केलेली आहे. तर डायरी कसं हे म्हणजे आपल्यासाठी एक आरसा असतो, आणि आपल्याला मार्ग दाखवत असते. आणि ज्याच्यातूनच तुम्हाला पण असं म्हणजे खरंच वाटेल की नाही, आपण जर ठरवलं, आपण लिहिलं, जर मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती असली तर आपण ज्या गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती आहे, असं मन व्याकुळ झालेलं आहे, ते गोष्ट आपल्याला मिळते आणि आपण मिळवतच असतो. तर ते तुम्ही लिहून ठेवा की नाही, मला ह्या 1 वर्षामध्ये मी याच्यापर्यंत मी करणार आहे, आणि करणारच आहे. आणि ते ना असं रोज म्हणजे स्वतःला म्हणजे ते वाक्य, त्या ओळी तुम्ही वाचत तरी जा रोज, किंवा बघत जा, म्हणजे काहीतरी ते डोक्यामध्ये सुरू राहील. म्हणजे ते आपसुकच तुमचे म्हणजे सगळं म्हणजे ब्रेन, हात, पाय सगळं ते कामाला लागतील, आणि असं म्हणजे तुम्हाला ते आळस त्या गोष्टी अजिबात येणार नाही. एकदम शिस्तप्रिय याच्याने तुम्हाला चालता येईल. आणि खरंच आपल्याला डायरी आपल्यासाठी एक वॉचमॅनची भूमिका निभवत असते. एकदम लक्ष ठेवत असते की बघ तू काय म्हटली होतीस, तू असं केलं. मग आपण लगेच कळते, नाही बाबा, आपण असं केलं, असं करायलाच पाहिजे. म्हणजे ह्या स्वतःसाठी स्वतः म्हणजे हे जे डायरी आहे, हे कसं आहे की स्वतःसाठी स्वतः म्हणजे केलेली एक काय म्हणता येईल, ते म्हणजे डिसिप्लिन म्हणता येईल, नियम आपल्यासाठी स्वतः ठरवून दिलेल्या सूचना म्हणता येईल की ज्या आपण स्वतःच तयार केलेल्या असतात, आणि त्या स्वतःच फॉलो करायच्या असतात. कारण जर स्वतःच लिहिलेल्या गोष्टी जर स्वतः फॉलो नाही केलं तर आपण स्वतःच्याच नजरेमध्ये म्हणजे वीक ठरू शकतो, किंवा मग आपल्याला स्वतःचीच लाज वाटू शकते. म्हणून आपण तसं करत नाही, कारण आपण ठरवलेल्या गोष्टी आहेत तर आपल्यालाच पूर्ण करायच्या असतात. आपल्याला पूर्ण करायच्या असतात तर मग आपणच लिहित असतो. तर त्यामुळे त्या होत असतात आपल्या हातून, आणि आपण करत असतो. तर खरंच ही डायरी महत्त्वपूर्ण आहे लिहायची. मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे माझी डायरी. मी सांगितलं सुरुवातीलाच ती की कशा पद्धतीने लिहिते. तर माझं कसं आहे, अभ्यास सुरू आहे. तर अभ्यास सुरू असल्यामुळे मी स्टडी चॅलेंज म्हणून लिहिते, आणि त्यामध्ये मी अभ्यासाचे नियोजन, मग घरातलं काही महत्त्वपूर्ण कामं वगैरे ह्या गोष्टी
लिहित असते. महत्त्वाचा विषय कोणता आहे, कोणत्या विषयाला आता जास्त फोकस करायला पाहिजे, जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे कोणते टॉपिक आहेत, ह्या गोष्टी लिहायच्या असते. किंवा अजून काय, तर आता एक्झाम फॉर्म कोणते आहेत, कोणते एक्झाम फॉर्म भरणे मला महत्त्वाचं आहे, त्याला एक्झाम फीस किती आहे आणि ते एक्झाम किती आहे, एक्झाम डेट वगैरे, किंवा एखादं आपलं ते पासवर्ड वगैरे असतात एक्झामचे, ते महत्त्वपूर्ण असतात, तर ते पण नोट करून ठेवायचं. एखादं IMP म्हणजे आपले महत्त्वाचे फोन नंबर 1-2 असतात, ते पण लिहून ठेवायचे. कारण कधी सांगता येत नाही की आपल्याला नेहमी लक्षातच राहील, सगळ्यांचा नंबर राहत नाही. पण जे IMP व्यक्तीचे नंबर आहेत, जसं आपले आई वडील बहीण भाऊ, जे जवळचे व्यक्ती आहेत त्यांचे नंबर तरी आपल्या नोटबुकमध्ये लिहून असायला पाहिजे. कारण आपण जरी नसलो तरी हे आपली डायरी बोलते. म्हणजे आपल्याशी संवाद, म्हणजे दुसरे व्यक्ती जरी ही डायरी वाचलं तर म्हणजे आपण काय, आपण कशा पद्धतीचे, हे सगळं ह्या डायरीतून म्हणजे दुसऱ्यांना, म्हणजे आपलं प्रतिबिंब ह्या डायरीतून दिसत असते दुसऱ्याला. आणि त्यावरून पण आपल्याला ओळखू शकतात की म्हणजे त्या व्यक्तीचे कसे विचार आहेत, ते कशा पद्धतीची व्यक्ती आहे वगैरे, याच्यातून म्हणजे दिसून येत असते. तर हे महत्त्वाचं आहे. तर लिहायला पाहिजे खरंच. म्हणजे एक चांगला व्यक्ती बनवण्याचं काम म्हणजे डायरी करत असते. मी कॉलेज लेवलला वगैरे असताना ज्या वादविवाद स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा, किंवा मी NSSमध्ये सुद्धा राहिलेली आहे. राष्ट्रीय लेवलला म्हणजे राज्य लेवलपर्यंत गेलेली आहे. नांदेड वगैरेला गेली होती. जे आव्हान कॅम्प म्हणून होत असतात त्याच्यामध्ये वगैरे. नेहरू युवा केंद्रामध्ये राहिलेली आहे, त्याच्यामध्ये मी फील्डवर्क वगैरेचं काम केलेली आहे. तर त्यामध्ये वगैरे सुद्धा प्रशिक्षण वगैरे होते. 15 दिवसाचे प्रशिक्षण वगैरे होतात. त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं मार्गदर्शन केले जातं की तुम्ही डायरी लिहा. त्या डायरी लिहिण्याचे काय फायदे. खरंच एकदा असंच मेडिटेशन झालं होतं, एका सरांनी घेतलं होतं. याच्यामध्ये इतके विद्यार्थी असे ढसाढसा रडले की खरंच आम्ही वयाचे इतके वर्ष गाठले तरी आपण स्वतःच्या हिमतीने 1 रुपये, म्हणजे आपण 5 रुपयाची पेनसुद्धा स्वतःच्या कमाईची घेऊ शकत नाही. आज 30-35 वय गाठलं तरी आजही आपल्याला 5 रुपये 10 रुपयासाठी आपल्याला दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. म्हणजे असं का, म्हणजे असं का, आपलं हातपाय सुदृढ आहेत, मेंदू चांगला स्ट्रॉंग आहे, एज्युकेशन हाय आहे, सगळ्या गोष्टी परिपूर्ण असताना आपण म्हणजे असं म्हणजे परावलंबी का आहोत. तर जर असं आपण स्वतः विचार केला आणि ह्या केलं ना, तर जरी आपल्याला कोणी संधी दिलं नाही तरी आपण म्हणजे आपल्यामध्ये असे काही सुप्त गुण आहेत की ज्याच्यामुळे आपण थोडा उशीर लागेल, पण आपण त्या गोष्टी जर आपण म्हणजे जसं म्हणजे रायटिंग ज्यांना करता येत असेल, जर ते लिहून ठेवलं, जरी आज त्यांच्याजवळ पैसे नसतील तर उद्या पैसे येतील. किंवा कोणतंही काम कमी लेखायचं नसते, तर कसं ज्यांचा अभ्यास आहे वगैरे, आता ग्रामीण भागामध्ये तर आठवड्यातून किंवा आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस तरी असे दुसऱ्या ठिकाणी काम करून वगैरे ते पैसे गोळा करून आपलं शिक्षण आणि आपलं स्वतःचं पण ह्या म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कसं सांगितलं, कमवा आणि शिका. आणि खरंच त्यांचंच ते ब्रीदवाक्य बरोबर आहे. जे आताचे म्हणजे विद्यार्थी वगैरे म्हणजे डिप्रेशन वगैरेमध्ये जातात, तर त्याला कारण हेच आहे. आई वडील कसं शेतात कामं करतात, मोलमजुरी करतात. आता सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. काही लोकांची परिस्थिती खूप चांगली असते, फक्त मुलांना ते पैसे उडवायचे असतात. पण जर नसलं तरी अशा पद्धतीनं म्हणजे काय करायला पाहिजे. तर मग ग्रामीण भागातल्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. मग आई वडील कमवतात, मुलगा शिकतो, पैसे खर्च करतो, मग त्यांना स्ट्रेस पण असते की आपले आई वडील एवढे कष्ट करतात, मेहनत, अरे स्वतःला खूप म्हणजे ताण देऊन अभ्यास. पण किती शेवटी ब्रेन आहे, त्याला पण विश्रांतीची गरज असते. अभ्यास किती करायचा हे ते सगळं म्हणजे ठरवलेलं असतं. काही आपल्याला 24 तास मिळाले, म्हणजे 24 तासातून 18 तास अभ्यासच करायला पाहिजे. अरे ते पचायलाही तर पाहिजे ना. तर अशा पद्धतीने होत असते. तर मग अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचे स्ट्रेस येऊ नये यासाठी ना, म्हणजे थोडंसं म्हणजे
दिवसभराचं नाही तर आठवड्यातून 3 दिवस 2 दिवस अशा पद्धतीनं काम करून सुद्धा थोडासे तरी काही म्हणजे पैसे कमवायला पाहिजे आणि त्या पैशातून म्हणजे आपलं स्वतःचे एज्युकेशन करायला पाहिजे. जास्तीत जास्त 18, 19, 20 वर्षापर्यंत आईवडिलांवर अवलंबून राहिलं तरी काही हरकत नाही. 20 नंतर नाही राहायला पाहिजे, कारण हे अनुभवातून सांगत आहे की खरंच मला असं वाटत होतं की नाही, आपण जास्त शिकलं, उच्च शिकलं तर आपण जास्त पैसे कमवणार, जास्त मोठ्या म्हणजे चांगल्या उच्च पदावर जाणार. पण तसं काही होत नाही, कारण सगळ्यांना त्या संधी मिळत नाही आणि म्हणजे सगळीकडे स्पर्धा आहेत. आताचा म्हणजे ह्या कसं झालं आहे, श्रीमंत लोक श्रीमंत होत चालले आणि गरीबच राहत आहेत. अशा पद्धतीची आताची म्हणजे सिस्टम थोड्या बहुत प्रमाणामध्ये आहे. तर जे सामान्य व्यक्ती आहे, सामान्य कुटुंबातील महिला आहेत, मुलं आहेत, तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर खरंच 20 वर्षापर्यंत आईवडिलांचे ह्याच्यामध्ये राहिलं ग्रॅज्युएशनपर्यंत वगैरे तर काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर पुढे खरंच तुम्ही ना आठवड्यातून 3 दिवस किंवा 2 दिवस तरी म्हणजे बाहेर कुठं तरी काम करा. छोटी असो मोठी असो जॉब पकडा किंवा कुठं कामाला जा. कशाही पद्धतीनं तुम्ही स्वतःचं म्हणजे स्वतःचे एज्युकेशन स्वतः होईल अशा पद्धतीचं बघा. कारण कसं आपलं म्हणजे आधीचं पण तसे म्हणजे बघा, महात्मा गांधीजी होते. महात्मा गांधीजींचं पण त्यांचं म्हणजे दिनचर्या बघा, ते स्वतःचे कामं स्वतः करायचे. म्हणजे स्वतः चरखा, आपल्याला त्यांचं चित्र दिसत असतो की ते चरखा चालवत आहे, धोती आहे. म्हणजे त्यांच्या म्हणजे ते कशा पद्धतीनं जगत होते. त्यांनी म्हणजे स्वतःच्या कामं स्वतः करायचं. हे तर आपल्याला पण म्हणजे तसं थोडंसं तरी वागायला पाहिजे. आणि खरंच ह्या डायरी लिहिल्यामुळे आपल्याला हे आपलं आयुष्य कळत असतं. आपण म्हणजे आपल्या अजून असं पण आहे बरं की आपल्याला आईवडिलांकडून म्हणजे इतर म्हणजे आपले जे हितचिंतक आहे त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळतात वगैरे. तर आपण कसं स्वतःच्या मेकअपमध्ये, स्वतःच्या कपड्यांमध्ये, वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वगैरे आपण खर्च करतो. तर तसं न करता आपण ते पैसे म्हणजे बचत करायला पाहिजे, ते म्हणजे साठवून ठेवायला पाहिजे. कारण कोणती वेळ कशी येईल हे पण आपल्याला सांगता येत नाही. जेवढ्या वस्तू गरजेच्या आहेत, जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच वस्तू घ्यायला पाहिजे. तर म्हणजे एक प्रकारे आपलं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचं नियोजन, म्हणजे शारीरिक नियोजन, म्हणजे आरोग्याचं नियोजन, आर्थिक नियोजन, सगळ्या नियोजन आपण इथं लिहायचे ह्या डायरीमध्ये. आणि मग नंतर स्वतःला सांगायचं की नाही, आपण कशा पद्धतीने वागत असतो. म्हणजे कधी काही लोकांचं कसं असतं, जर आपल्याला काही म्हणजे असं डिप्रेशन वगैरे वाटलं किंवा असं म्हणजे करमत नाही, काही नाही, तर चला बाहेर जायचं आणि मग हे शॉपिंग ते शॉपिंग नुसतंच म्हणजे पैसा उडवतात. मग नंतर घरी आल्यावर माझं अरे बापरे एवढे पैसे खर्च झाले. पण तसं होऊ नये, त्यासाठी नियोजन करून जायला पाहिजे. आणि डायरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नोट करा, लिहित जा. किती खर्च करायचं, किती कमवायचं. तर आणि जर असं नियोजनानुसार वागलं आणि शिस्तप्रिय झालं तर हे खरंच हे आपल्याला डायरी खूप मार्गदर्शन करत असते. आपल्याला कुठेच म्हणजे असं म्हणजे असं एवढं खालचं म्हणजे घसरू देत नाही की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे नष्ट होऊन जाणार. तर किती कठीण परिस्थिती राहिली तरी म्हणजे आपल्याला म्हणजे नाही, तू आहेस, तू करू शकतेस, हे जाणीव आपल्याला ह्या डायरीतून आपल्याला कळत असते. कारण आपल्याला आपला भूतकाळ आठवतो की आपण काय काय अचिव्हमेंट केलं, आपण काय काय मिळवलं ते आठवतो. आणि आपण पुढे काय करू शकतो हे सुद्धा इथूनच आपल्याला कळत असते. आणि खरंच आहे, तुम्ही पण सुरुवात करा. आणि कोणी डायरी लिहायला सुरुवात केली ते तुम्ही मला नक्की सांगा. मी म्हणजे तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करीन, दुसऱ्या व्हिडिओमध्ये करीन, नाहीतर कमेंटमध्ये करीन. तर नक्की सांगा. मी माझी डायरी दाखवते थोडक्यामध्ये, तुम्ही बघून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत जा. कारण तुम्ही लाईक केलं, कमेंट केलं तर मला मोटिवेट मिळते की नाही, चला आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात, ज्या काही म्हणजे असं वाटते की हे आपण करतो पण इतर व्यक्तींनी पण करायला पाहिजे, इतर महिलांनी किंवा मुलांनी वगैरे पण ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर ते व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद. स्टडी चॅलेंज म्हणून. आणि बघा हे 2024चं आहे माझं.
तर दुसरं आहे तर सुरुवातीला पहिला जो पेज असतो त्यावर काहीतरी असं एखादा सुविचारसारखं लिहायचं, आँखों में नींद है पर सोना नहीं है, जो समय मिला है उसे खोना नहीं, असं कुठेही दिसते आपल्याला छान, तर ते लिहून ठेवायचं. त्यानंतर मग असं स्वतःचं चॅलेंज असं म्हणजे काही महत्त्व लिहायचं आहे. ह्या वेळेला इंग्रजी, ह्या वेळेला मराठी असं वगैरे काहीतरी लिहिलेलं आहे. तर मी असं वाचून दाखवत नाही आहे कारण हे सगळं प्रश्न असल्यामुळे. तर फक्त जे IMP आहेत ते तर अशा पद्धतीचे नियोजन असते. म्हणजे बघा हे दिनांक आहे आणि एवढ्या दिनांकापर्यंत मला काय करायचं होतं हे मी लिहून ठेवली आहे. 8 दिवस वनली पेपर 1 वाचायचे आहे. हे असं स्वतःला सूचना दिलेली आहे. हे संपूर्ण वाचत नाही, जे अशा पद्धतीने लिहिते. आता एकदम 2025 कारण 2000 मी असं फोल्ड केली पेज आणि लिहिली थँक्यू गॉड. आणि 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सांगितली. म्हणजे स्वतःशी बोलत असते मी. स्वतःवर लक्ष दे, स्वतःशी संवाद कर, सगळे प्रश्न तू सोडवू शकतेस, तुलाच तुझे विकनेस आणि स्ट्रॉंग पॉईंट माहीत आहे, पेटू दे अंतरीचा दिवा, तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पहिल्या दिवशी लिहिली. त्यानंतर मग 5 जानेवारी मी लिहिली की आज इतक्या वाजे उठली, फ्रेश झाली, आता हे करत आहे, झालं. त्यानंतर आपण महत्त्वाच्या तारीख आहेत मी लिहून ठेवली. 2 फेब्रुवारीला कंबाईंड ग्रुप बीचा पेपर आहे, 4 मेला कंबाईंड ग्रुप सीचा पेपर आहे ते लिहून ठेवली. आणि लिहिलं मी म्हणजे आता मी म्हणजे काय जास्तीत जास्त करायला पाहिजे हे मी लिहून ठेवलेली आहे. कारण सरळ सेवेच्या एक्झामचं फॉर्म भरलेले आहे, अंगणवाडी मुख्य सेविका आणि समाज कल्याणच्या. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, GS आणि गणित बुद्धिमत्ता करणे आहेत. त्यामुळे मी लिहून ठेवलेली आहे MPSC बुद्धिमत्ता PIQ अशा 2 प्लेलिस्ट तयार कर. म्हणजे मला ह्या म्हणजे यूट्यूब चॅनलला माझ्या ह्या 2 प्लेलिस्ट तयार करायच्या आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, आणि यावर व्हिडिओ तयार करायचे आहेत. हे माझं टार्गेट आहे पुढे. तर हे मला पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने हे. आणि याच डायरीवर मी लिहित आहे कारण एवढे पेज तरी अजून उरलेले आहेत आणि त्यामुळे हे 2 महिने तरी चालतील. कारण मी रोजच लिहित नाही, म्हणजे रोज लिहित नाही, 1 दिवस आड वगैरे जसं वेळ मिळाला तसं मी याच्यामध्ये लिहित असते. आणि अभ्यासाच्या सुरुवातीला किंवा मग रात्री झोपताना वगैरे लिहित असते. मी म्हणजे डायरीला विसरत नाही. अशा पद्धतीनं पुन्हा म्हणजे नोट होत असते. आणि एवढं भरून गेलेलं आहे पूर्ण लिहून. अशा एकदम 2 म्हणजे ग्रॅज्युएशनपासून 3-4 डायऱ्या झालेल्या आहेत लिहूनसानी. तर अशा पद्धतीचं आहे. थांबवते व्हिडिओ. धन्यवाद.